राज्यातील ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळवून देणारी योजना सुद्धा सुरूच करण्यात आलेली आहे। बघा, तुमचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला 1 मार्च 2025 पासून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। परंतु याचे अर्ज कुठे करायचे आहेत, याच्यासाठी पात्रता काय घालण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे असेल, तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांसाठी जे शासन महत्त्वाचा निर्णय घेतं ते तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये घेऊन येत असतं। बघा, आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या बैठकीमधून ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 1 मार्च 2025 पासून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। परंतु याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। तर बघा, ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशाच नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणून ग्राह्य धरलं जाईल। त्यांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। परंतु हे 9,000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे, पात्रतेमध्ये बसणं गरजेचं आहे। बघा, याचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने 3च पात्रता घातलेल्या आहेत। जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत। परंतु याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर पात्रता काय काय घालण्यात आलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा लक्ष घालूया। तर बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे अर्जदार नागरिकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असावेत आणि तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे यासाठी तुमच्याकडे वयाचा दाखला असावा लागणार आहे। बघा, शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे त्यांनी वयाचा दाखला जमा करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांनो, लवकरात लवकर वयाचा दाखला काढायचा आहे। सोबतच 3 पात्रतांपैकी दुसरी पात्रता सुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला अपात्र सुद्धा केलं जाणार आहे। म्हणजे ज्या नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे त्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी पेन्शन घेत नसावा तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे, तर ते तिसरी पात्रता सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण आहे। बघा, अर्जदार नागरिकांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे तरच लाभ मिळेल, अन्यथा अपात्र सुद्धा केलं जाऊ शकतं। बघा, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसावी, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरी, सरकारी पेन्शन यामध्ये सहभागी नसावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनेचा अर्ज कुठे करायचा आहे, याची शेवटची तारीख काय आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, सर्वात प्रथम ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्याची अगोदर रक्कम होती 1,500 रुपये, त्याच्यावरून नवीन सरकार आल्यानंतर 2,100 रुपये करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर आता सध्याच्या स्थितीला 3,000 रुपये करण्यात आलेले आहे। म्हणजे या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत हे 3,000 रुपये मिळणार आहेत। सोबतच ज्येष्ठ नागरिकांना अजून 6,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। ते म्हणजे वयोवृद्ध नागरिकांसाठी ही योजना सुद्धा सुरूच करण्यात आलेली आहे। टोटल मिळून ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। परंतु याच्यासाठी कागदपत्रे कोणकोणते आहेत, सोबतच शेवटची तारीख कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांनो, 1 मार्चच्या अगोदर तुम्हाला या योजनेचा अर्ज करणं गरजेचं आहे। याची वेबसाईट 1 ते 2 दिवसामध्ये येणार आहे, त्यानंतर तुम्ही अर्ज करायचा आहे। परंतु महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहेत तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। बघा, पहिलं कागदपत्र म्हणजे
आधार कार्ड, परंतु ते आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे तरच तुम्हाला त्याचा फायदा 100% होणार आहे। दुसरं कागदपत्र म्हणजे मतदान कार्ड, तिसरं कागदपत्र म्हणजे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणारा उत्पन्न दाखला आणि शेवटचं कागदपत्र म्हणजे वयाचा दाखला। जे ज्येष्ठ नागरिक हे 4 कागदपत्र काढून ठेवतील त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना वयामुळे होणारा त्रास, याच्यामध्ये गुडघेदुखी असेल, पाठदुखी असेल, मानदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल किंवा डोळ्यांना कमी दिसणे असेल, अशा उपचारांसाठी सरकारकडून शिबिर सुद्धा राबवण्यात येणार आहे। त्या शिबिराच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध गोळ्या असतील, विविध औषध असतील किंवा ऑपरेशन असेल यांचा 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाही, याच्यावरती सुद्धा निर्णय झालेला आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना 9,000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे याच्यावरती उद्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा येणार आहे। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करून ठेवा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।